संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा वेरू. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरू. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडला. मागणीपर प्रकरणातला अभंग निवडण्याचं कारण एकच आहे. आज आपल्या सप्ताहाला बोलता बोलता 7 दिवस पूर्ण झाले, समजलं सुद्धा नाही. उद्या आपल्या सप्ताहाचा काल आहे आणि मग जाता जाता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे काहीतरी मागायचं असतं. आजच्या दिवशी बसल्या बसल्या तुम्ही जे जे मागाल मनातल्या मनात कीर्तन संपेपर्यंत ते भगवान परमात्मा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण आजचा दिवस म्हणजे हक्काचा आणि मागणीचा दिवस. म्हणजे प्रत्येकानं कीर्तन संपायच्या अगोदरच मागून घ्या, पण आता लगेच मागू नका. थोडं नंतर विचार करून मागा. का? देव देण्याकरता बसलेला आहे. मग या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात. काय मागतात तुकोबाराया? तुकोबाराया म्हणतात, भगवंता तू एकच कर, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. तुकोबारायांनी देवाकडे मागणी केली, देवा ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे, जी लोक रात्रंदिवस हरिपाठ करतात, भजन करतात, कीर्तन करतात, तुझी वारी करतात, अशा संताची फक्त संगती मला घडू दे, दुसऱ्या कोणाचीच नको. खाणाऱ्या पिणारीच तर अजिबात नको. काय म्हणतात तुकोबाराया? देव वसे चित्ती, ज्यांनी चित्तामध्ये भगवान परमात्म्याला ठेवलंय अशा संताची संगती तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागतात. म्हणून या जगामध्ये संत अतिशय पूजनीय आहेत, संत वंदनीय आहेत. अरे जगाच्या बापानं सुद्धा त्या संतांना वंदन करावं, इतके आमचे संत महात्मे पूजनीय आहेत. संताच्या चरणाची पायधूळ आपल्या मस्तकाला लावण्याकरता देव संताच्या पाठीमागे धावत असतो. चरणीचे राजा वंदी शोळा पाणी, चरणीचे राजा वंदी शोळा पाणी, चरणीचे राजा चरणेचे राजा वंदे शोळा पाणी, 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 चरणेचे राजा वंदे शोळा पाणी. नाचती कीर्तन चरणीचे राजा वंदी शोळा पाणी, चरणीचे राजा वंदी शोळा पाणी. नाचती कीर्तनी त्यांचे मानी, नाचती कीर्तनी त्यांचे चरणीचे राजा
चरज वंदी सोळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा देव चिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे देव संतांच्या चरणाची पायधूळ आपल्या मस्तकाला लावण्याकरता देव संतांच्या पाठीमागे धावत असतो. इतके संतांचे पाय पवित्र आहेत पण त्या संतांची पायधूळ सुद्धा देवाच्या मस्तकाला लागत नाही. अरे ज्या नाथ बाबांनी माझ्या ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करावं ते ज्ञानोबारे म्हणजे सर्वसामान्य नव्हते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. बघा त्या ज्ञानोबाऱ्यांना सुद्धा वंदन माझ्या पंढरीश पांडुरंगा परमात्म्यानं करावं. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. संत इतके वंदनीय आहे इतके पवित्र आहेत की संत महात्मे म्हणतात बघा एखाद्या वेळेला आपण देवपूजा करत असाल आणि देवपूजा करत असताना दारामध्ये जर संत आले तर काय करायचं माहितीये देवपूजा बाजूला सारायची आणि पहिलं संतांचं चहा पाणी करायचं. पहिलं संतांचा आदरातिथ्य सत्कार करायचा. कारण का देव सारावे परते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते सारावे परते देवाला बाजूला सारायचं आणि संत पूजावे आरते. काय म्हटले दारामध्ये जर संत आले साधू आले वारकरी आले तुम्ही देवपूजा करत असाल आणि तुम्ही सांगाल थांबा माझी देवपूजा होईपर्यंत बसा नंतर तुम्हाला चहा पाणी देते त्याचा उपयोग नाही. दारामध्ये वारकरी आला देवपूजा बाजूला ठेवा त्याला पहिला चहा पाणी द्या ते माझ्या भगवान परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचत असतं. आणि त्याला सांगितलं तुम्ही बसा मी जरा फुलं वाहते जरा अक्षदा वाहते तर संत महात्मे म्हणतात तुम्ही एखाद्या वारकऱ्याला एखाद्या संताला बसवून देवाच्या डोक्यावर अक्षदा फुलं जर वाहत असाल तर ते देवाला दगड मारल्यासारखं वाटतं. लक्षात आलं का? इतके संत हे पूजनीय आहेत इतके संत वंदनीय आहेत. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा काय करतो आपल्या भक्ताची पूजा करतो आणि भक्ताची पूजा करण्याकरता अवताराच्या राशीत व्हा उभा विठेवरी आणि शंख चक्र गदा पद्म सहित हरी. भगवान परमात्म्याच्या हातामध्ये शंख आहे चक्र आहे एका हातात गदा आहे आणि एका हातामध्ये कमळाचं फूल आहे. मग तुम्ही सांगाल भगवान परमात्म्यानं कमळाचं फूल हातामध्ये का घेतलं? शंका येऊ देऊ नका त्यावेळेला बीजेपी नव्हती. कमळाचं फूल हातामध्ये घेतलं याला कारण म्हणजे बाकीच्या लोकांना शंका यायची कमळच का हातात घेतलं बाकीची फुलं का नाही. देवाने फूल हातामध्ये का घेतलं माहितीये कधी कधी देवाला आपल्या भक्ताची पूजा सुद्धा करावीशी वाटते आणि ज्या दिवशी त्याला भक्ताची पूजा करावीशी वाटते त्या दिवशी त्याला ते फूल आपल्या भक्ताच्या चरणी समर्पित करायचं असतं. म्हणून देवाने हातामध्ये फूल घेतलेलं आहे. शंख चक्र गदा आहे पण त्याच्याबरोबर फुलही माझ्या भगवान परमात्म्याने हातामध्ये घेतलं. म्हणून संत महात्मे म्हणतात इतके संत पूजनीय आहे ज्या संतांनी आपल्या हृदयामध्ये देव ठेवला अशा संतांची पूजा मला करायची आणि केली पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही जशी संगत कराल ना संगतीनेच मनुष्य घडतो आणि संगतीनेच मनुष्य बिघडतो. संगत आपण कुणाची करतो हे फार महत्वाचे आहे. म्हणून जीवनामध्ये माणसाने नेहमी चांगल्याची संगत करा तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. संत महात्मे म्हणतात संतना की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतना की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी
मध्ये संगतीला महत्व आहे. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. आणि बघा या जगामध्ये भगवान परमात्मा असा आहे की संत महात्मे भगवंताकडे मागतात. आपल्यालाही देवाकडे मागायचंय, पण जो देव आपल्याला देणारा असतो त्या देवाकडे तेच मागा. विनाकारण तुम्ही एखाद्या पेड्याच्या दुकानात गेले आणि सांगितलं चप्पल दाखवा बरं, जमेल का? नाही. जो देव आपल्याला देणार आहे त्याच्याकडेच काहीतरी मागा. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एक हनुमंतरायांचा भक्त होता. त्यानं इतकी मारुतीरायांची सेवा केली. तो शनिवारी रोज त्या मारुतीरायांना हार फुले सगळं काही अर्पण करायचा. एवढी 33 कोटी देव आहे, पण हनुमंतरायांशिवाय दुसऱ्या कुठल्याच देवाचं तो नाव घेत नव्हता. गाडी घ्यायची शनिवारी, कुठला मुहूर्त करायचा शनिवारी, मारुतीशिवाय कुठलाच देव नाही. त्याचं वय झालं, लग्नाचं वय झालं, मुलगीच मिळेना. मुलगी मिळेना. मंदिरात गेला आणि मारुतीरायाने सांगितलं, मारुतीराया जसं मला कळतंय तसं मी तुमचीच भक्ती केली, तुमच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याचं देवाचं नावही घेतलं नाही. मग काय म्हणणं आहे तुझं सांग बघता. काय नाही म्हटली, मला लग्न करायचं, एखादी चांगली मुलगी बघून दे. आता मारुतीराय म्हटली, तू चुकीच्या पत्त्यावर आलास, कारण माझंच झालं नाही तर तुला कुठून मुलगी देऊ. मला काही माहिती नाही म्हटले, मी तुमचा भक्त आहे, मला मुलगी पाहिजे, माझं लग्न तुम्ही करून द्या. मारुतीरायांनी सांगितलं, जो जगाचा बाप सगळ्यांचे लग्न जमवतो ते माझे प्रभू रामचंद्र, त्यांच्याकडे जा, ते तुझं लग्न जमवून देतील. अहो त्यांची माझी ओळखच नाही. अरे मी लेटर पॅड देतो ना, सही शिक्का देतो, तू जा म्हटले माझ्या मालकाकडे. आणि त्या हनुमंतरायांचं लेटर पॅड घेतलं, सही शिक्का घेतला. गेला तो मुलगा प्रभू रामचंद्राकडे गेला आणि सांगितला, प्रभू मला हनुमंतरायांनी पाठवलंय, काही करा, मला एक मुलगी बघून द्या, मला लग्न करायचंय. आता मारुतीराय म्हणजे सगळ्यात आवडते भक्त. भक्ताचं ऐकायचं नाही देवाने, मग कुणाचं ऐकायचं. सांगितलं. लगेच एका चांगल्या वारकऱ्याचं घर बघितलं आणि त्या वारकऱ्याच्या घरी गेला. माझ्या प्रभूंनी एक रूप घेतलं, त्या वारकऱ्याच्या घरी गेला, सुंदर मुलगी त्याला बघून दिली, त्याचं लग्न वगैरे झालं. आता लग्न झाल्यानंतर पंढरपूरची वारी जवळ आली होती. यानं बॅगा बिगा भरल्यानं तो निघाला. आता निघाल्यानंतर बायकोने सांगितलं, कुठे चालले? पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, वारीला चाललोय, मला पण यायचं. तो म्हटला नको, लाखोची गर्दी असते पंढरपूरमध्ये, तू कधी गेली नाही आणि चुकली तर मग काय करायचं. तिने सांगितलं, नाही नाही मी तुमचा हातच सोडणार नाही, तुम्ही मला पंढरपूरला न्याच. हट्ट केला बायकोने. दोघे जण मुक्काम दरमुक्काम करत करत पंढरपूरला जाऊन पोचले. प्रदक्षिणेला गेले. आता प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि पंढरपूरच्या महाद्वारासमोर गेल्यानंतर तिथे तो महाद्वारासमोर जो चौक आहे, तिथे माणसाला चालायचीच गरज नाही. फक्त ज्या दिशेला जायचे त्या दिशेला फक्त तोंड करून उभं राहायचं. पाठीमागचे लोक आपोआप लोटतात. आता एवढी गर्दी झाली, त्यातल्या त्या दिंडीमध्ये तर कधीच घुसायचं नाही. दिंडीत घुसला की त्याचं डोकं फुटलंच समजायचं. ते वारकरी एवढे कडक असतात ना, दिंडीमध्ये दुसऱ्या माणसाला घुसूच देत नाही. आता त्या गर्दीमध्ये याच्या बायकोचा हात सुटला आणि याची बायकोच हरवली. आता बायको हरवल्यावर माझं त्या पुरुषाचं मन कसं होतं हे फक्त तुम्हालाच माहिती, आम्ही नाही सांगू शकत. एक कल्पना करा तुम्ही फक्त, आपली बायको जर हरवली तर माणसाची काय अवस्था होते. सैरा वैरा वेड्यासारखा पंढरपूरमध्ये शोधू लागला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं पंढरपूर शोधलं, पण त्याला काही बायको मिळाली नाही. वैतागला, रागावला, एका मंदिरामध्ये गेला आणि ते मंदिर नेमकं होतं प्रभू रामचंद्राचं. मंदिरात गेला आणि सांगितलं, प्रभू अहो मला बायको करून दिली होती, आता माझी बायको हरवली, काही करा, माझी बायको सापडून द्या. प्रभू म्हटले, लग्न करून मी दिलं आणि आता तुझी बायको हरवली, ती पण मीच सापडून द्यायची. मग त्यावेळेला प्रभू म्हटले, माझ्याच्यानं शक्य होणार नाही. तेवढ्यात पाठीमागून मारुतीराय आले. पाठीमध्ये अशी बुक्की दिली, त्याला सांगितलं, तू चुकीच्या पत्त्यावर आलास. म्हटले का? अरे बाबा याची हरवली ती मी सापडून दिली आणि तुझी बायको सापडायला तू याच्या जवळ आलाय. अरे हा तुझी बायको सापडून देणार नाही. माझं जरी लग्न झालं नसलं ना, त्याची बायको मी आणून दिली. तुझी बायको सापडायचं काम माझ्याकडे. म्हणजे थोडक्यात काय, जो देणार आहे ते त्याच्याकडे मागा. तो भगवान परमात्मा तुम्हाला मला प्रत्येकाला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात,
आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, इथे जन्माला आल्यानंतर संत महात्म्यांनी आपल्याला जो मार्ग सांगितलाय, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथी चालू जाता, न पडे गुंता कोठे काही। संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर गेलात तर जीवनाच्या वाटेवर वाटचाल करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुंता जीवनामध्ये पडणार नाही। आणि म्हणून माझ्या तुकोबारायांनी त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागितलं, पण काय मागितलं? अभंगाचं प्रथम चरण। देव वसेची देव वसेची त्यांची घडावी संगती। तुकोबारायांनी त्या भगवान परमात्म्याकडे मागितलं काय? ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे ना, अशा संताची संगती माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे। मग कुणी कुणी चित्तामध्ये देव ठेवला हो? माझ्या ज्ञानोबारायांनी ठेवला, नामदेवरायांनी ठेवला, भक्त हनुमंतरायांनी ठेवला, संत सावता महाराजांनी आणि हनुमंतरायांनी तर त्या देवाला हृदयामध्ये स्थान दिलं। देववसेची जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे। तुम्ही चांगल्याची संगत करा, माणूस चांगला बनतो। आता ऐका, चांगल्याची आणि वाईटाची संगत काय? एखादा चांगला मनुष्य असेल, बिचारा धार्मिक असतो, पण खाणाऱ्या पिणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये जातो। एक दिवस तो त्याला कुठेतरी हॉटेलवर ढाब्यावर घेऊन जातो आणि त्याला म्हणतो, बाबा योगायोगाने आज माझ्या बरोबर आला तर थोडी तरी घे। कळलं ना? बिस्लरी नाही बरं, थोडी। तो म्हटला नको रे बाबा, कधी घेतली नाही। अरे जास्त नको, थोडी तरी नको बाबा, आज कधी घेतली नाही। अरे चवीपुरतं एखादं झाकण तरी। झाकण तर कधीच घ्यायचं नाही, चवच लागते माणसाला। मग एक झाकण, दोन झाकण, मग नंतर एक लागते का? संगत कोणाची? त्या वाईट माणसाची। पण ऐका, तो जर खाणारा पिणारा मनुष्य असेल, एखाद्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला, हरिपाठाला गेला, भजनाला गेला, कीर्तनाला गेला, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, नंतर तो म्हणतो बस आता मला सुद्धा तुझ्यासारखी माळ घालायची। याला म्हणतात संगती। म्हणून काही काही लोक बघा बऱ्याच वर्षापासून सांगतात आम्हाला माळ घालायची, आम्हाला माळ घालायची, पण हिम्मतच करत नाही। एक उदाहरण सांगते बघा, एक दिवस एक 80 वर्षाची म्हातारी आजी कीर्तन संपलं ना अशी घाईघाई माझ्याकडे आली। ताई ताई म्हटलं काय? म्हटल्या ताई मला माळ घालायची। म्हटलं आई 80 वर्षाच्या वयामध्ये तुम्हाला माळ घालावी असं का वाटतं? तिने सांगितलं ताई आयुष्यभर सगळं आयुष्य आपण व्यर्थ खर्च केलं, पण आता तरी वाटते तुमचं कीर्तन ऐकलं, जीवाला समाधान झालं आणि आता असं वाटलं गळ्यामध्ये माळ घालावी आणि इथून पुढे तरी देवाचं चिंतन करावं। याला म्हणतात खरं जीवनामध्ये बदल करणं। मला यांनी मगाशीच सांगितलं आजही कुणाला तरी माळ घालायची।
या ताईंना वा वा बघा, म्हणजे आपल्या सप्त्याला दरवर्षी कुणीतरी माळकरी होतोच. कालच माझ्या मनाला थोडी खंत वाटली की या वर्षी आपल्या सप्त्यात कुणीच माळकरी झालं नाही. पण बघा, भगवान परमात्म्याने त्यांच्या रूपाने का होईना कोणीतरी पाठवलं. मला फार आनंद वाटला. संगतीला फार महत्व आहे आणि म्हणून जीवनामध्ये माणसाने नेहमी बदल केला पाहिजे. मग आता चित्तामध्ये ज्यांनी ज्यांनी देव साठवला, अरे ज्या छत्रपती शिवाजी राजे म्हणजे साक्षात भगवान महादेवांचा अवतार. सोपी गोष्ट नव्हती एवढ्या राज्याला सांभाळायचं. आया बहिणींच्या आबरू ज्यानं वाचवली. अरे ज्या जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना जन्म दिला, त्या जिजाऊ मासाहेबांची माता किती पवित्र असेल हो. तिने अखंड रात्रंदिवस भवानी मातेचं नामचिंतन केलं. भवानी मातेला डोळ्यासमोर ठेवलं होतं. आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला ना, सगळ्या रयतेला आनंद झाला होता. त्यावेळेला जुन्नर प्रांतातल्या अनेक महिला मंडळी एकत्र आल्या. बाळ राजांना पाळण्यामध्ये घातलं आणि राजांकरता पाळणा म्हणू लागल्या. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, 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 झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. इंद्र जसा हा चंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, इंद्र जसा हा चंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. टाळी वाजवा, टाळी टाळी टाळी. हा महिला मंडळ. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगुर बाळा, गाडी नीट लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याचा पायी घुंगर बाळा, गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगुर बाळा, गाडी नीट लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा, राजस्वरूपडा डोई डोपडा पाहून चुका गोपाळा, निंबोलन उतराला लवकर दुष्ट लागेल बाळा, डोई डोपडा पाहून चुक गोपाळा, निंबोलन उतराला लवकर दृष्ट लागेल बाळा, कौशल्याचा नाम जसा लाल यशोदेचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, 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 जाग रे बाळा जाग रे, जाग रे बाळा जाग रे, जो जो रे बाळा जो जो 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 रे. छत्रपती शिवाजी महाराज की मासाहेब जिजाऊ माते की बघा, त्या शिवनेरीतल्या प्रांतातल्या सगळ्यांनी राजांकरता पाळणा गायला. ज्या मातेनं छत्रपती शिवाजी राजांना जन्म दिला, ज्यांच्या हृदयामध्ये भवानी माता होती, ज्यांच्या मुखामध्ये अखंड रात्रंदिवस हर हर महादेवाची गर्जना होती, आणि त्या महादेवाचं नामचिंतन करून माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी उभ्या महाराष्ट्राला वाचवलं.
नाही का. म्हणून संत महात्मे म्हणतात अशा मुलांची आज या समाजाला गरज आहे, ज्यांनी हृदयामध्ये हरी साठवला ते माझे भक्त हनुमंतराया. इतकं त्यांचं हनुमंतरायांचं प्रभू रामचंद्रावर प्रेम होतं. एक दिवस सहज असे हनुमंतराया आणि प्रभू रामचंद्र बसलेले होते. बसल्यानंतर हनुमंतरायांनी सहज प्रभूंना प्रश्न विचारला, प्रभू या जगामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? मारुतीरायाला वाटलं 24 तास मी बरोबर राहतो, माझंच नाव घेईल. पण त्यांनी सांगितलं सगळ्यात जास्त मला आवडते ती माझी सीता. म्हणे का? ती म्हणे माझ्या नावाचं खूप छान सिंदूर तिच्या भांगामध्ये भरते, कपाळाला सुद्धा छान कुंकू लावते, त्याच्यामुळे मला माझी सीता फार आवडते. मग मारुतीरायांनी सांगितलं, प्रभू मी जर सिंदूर लावलं तर तुम्हाला आवडेल का? त्याच्याही पेक्षा जास्त आवडेल. मग मारुतीरायांनी विचार केला, सीता मातेनं एवढा असा सिंदूर तिच्या भांगामध्ये भरला तर प्रभूंना ती एवढी आवडते, मी जर सगळ्या अंगाला सिंदूर लावलं तर मी किती आवडेल. त्या दिवशी मारुतीराया पळत पळत गेले, सगळ्या अंगाला सिंदूर लावला आणि असे उभे राहिले आणि सांगितलं, प्रभू आता कोण आवडतं? आता म्हणे तूच आवडतो. म्हणजे का? तर इतकं त्यांनी त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलं होतं का हनुमंतरायांनी इतकी त्या प्रभू रामचंद्रांची भक्ती केली का माझे तुकोबाराया सुद्धा त्या हनुमंतरायांना प्रश्न विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा, 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 काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा, मज धावाव्या सुबटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा, मज धावाव्या सुबटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, वाटा 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 वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. काय म्हटले? तुको दिव्य तेज झळकती, रत्न किरण फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे ते तिची शोभा, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लागे येला वेदू. म्हणून दिसायला जरी काळा आहे, दिसायला जरी सावळा आहे, पण चंद्र सूर्याच्या तेजासमोर त्याचं तेज फिक्का आहे. इतका माझा भगवान परमात्मा दिसायला सुंदर आहे. सावळे रूपडे चोरटे चिताचे, 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 उभे पंढरीचे विटेवरी, उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रूपडे चोरटे चिताचे, रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे
चित्ताचे ये ना तेजस वाचू ये थोडं अर्धा ये हा आता दोनही तुम्ही नामवंत आहेत म्हटल्यावर ये बाळा ये ते बाळाच आलं तो छोटा आहे ना म्हणून असं असं ये तेजस महाराज या सावळे रूपडे चोरटे चित्ताचे असा माझा भगवान परमात्मा नाही का सावळा आहे पण दिसायला फार सुंदर आहे म्हणून त्या भगवान परमात्म्याचं आपल्याला काय करायचंय नामचिंतन करायचंय जीवनामध्ये जी लोक भगवान परमात्म्याचं चिंतन करतात ते भक्त माझ्या भगवान परमात्म्याला आवडतात तेही प्राणाहून परवते मज आवडती निरुते ते भक्ती चरित्राते प्रशंसती भगवंत म्हणतात जे भक्त माझं रात्रंदिवस नामचिंतन करतात ना ते भक्त मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत म्हणून काही काही लोक म्हणतात बघा त्यांचं घर मोठं फार मोठं खानदानी आहे म्हणतात ना आमच्या गावात ते खानदानी आहेत असू द्या बघा पण खानदानी या शब्दाचा लोक फक्त म्हणतात खानदानी पण त्याचा अर्थ माहिती आहे का लोक एक म्हणतात ते खानदानी श्रीमंत आहे अरे खानदानी या शब्दाचा अर्थ काय तुम्ही खाता काय आणि दुसरं म्हणजे तुम्ही दान देता काय त्याला खरं खानदानी म्हणतात आपणही खा दुसऱ्यालाही खायला घाला आपणही घरामध्ये खर्च करा आणि दुसऱ्यालाही दान करा त्याला म्हणतात खानदानी काय बघा एक सुंदर उदाहरण सांगते जीवनामध्ये खानदानी एका गावामध्ये पुण्याला कीर्तनाला गेली होती पुण्याला लोक म्हटले ते आमच्या गावातले खानदानी चला म्हटले त्यांच्याकडे गेलो आता गेल्यानंतर तिथं आम्ही जेवायला घरामध्ये एंट्री करायची तेवढ्यात त्या बंगल्यातली बाई बाहेर आली आणि ती कशी म्हटली ताई येणार का म्हटलं आता आलो म्हटलं येणारच ना बसणार का बसा बसा पाणी घेणार म्हटलं हो चहा घेणार की कॉफी म्हटलं तुम्ही देणार ते आता जेवायला बसलो तिने आमच्याकरता पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आणि पोळ्या वाढायला सुरुवात केली आता 2 तास कीर्तन करायचं माझी तब्येत अशी आता तिच्या पोळ्या म्हणजे शहरातल्या पोळ्या कशा हाता एवढ्याच त्याच्यापेक्षा मोठ्या नाही जेवायला बसलो आणि ती म्हटली तुम्ही जेवायला म्हटलं आम्ही 3 जण किती खाणार म्हटलं 4-4 5-5 खाणार म्हटलं एवढं कारण शहरामध्ये लोक पोळ्या विकत आणतात खेड्यातली लोक पुरण घरामध्ये बनवतात जे पुरण उरतं त्याला पुरण असं म्हणतात लक्षात आलं का जे पुरण उरतं लोक सणालाही करतात आणि सकाळी परत चहामध्ये दुधामध्ये पोळी खातात म्हणून जे पुरण उरतं त्याला पुरण म्हणतात ते घरात करायचं असतं शहरातले लोक विकत आणतात जेवायला बसलो पोळीवर पोळी ती म्हटली ताई किती खाता म्हटलं तब्येतीच्या मानाने खाणारच आणि ती वाढत होती तेवढ्यात माझं लक्ष गेलं तिच्या पायाकडे तिच्या पायात होती चप्पल म्हटलं मावशी तुमच्या पायात चप्पल ती म्हटली ती वाढायचीच आहे म्हटलं तुमच्या घरात चप्पला किती आहे ती म्हटली किचनची वेगळी स्वयंपाकाची वेगळी वाढायची वेगळी म्हटलं एखादी मारायची नाही का याला कुठं खानदानी म्हणतात का तुम्ही खाता काय आणि लोकांना दान देता काय म्हणून संत महात्मे म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हातच घ्यावे हात घ्यायचे म्हणजे त्याचे हात काढून घ्यायचे नाही त्याचा हाताचा देण्याचा गुण घ्यायचा जीवनामध्ये काही काही लोकांना अजिबात द्यायचं कळत नाही दुसऱ्याचं फक्त घ्यायचंच कळतं आपलं द्यायचं कळत नाही जीवनामध्ये आपली मुलं सुद्धा फार हुशार आहे बघा एका वारकऱ्याचा मुलगा होता पखवाद वगैरे तो वाजवायचा हरिपाठाला जायचा पण शाळेकडे तो जास्त लक्ष देत नव्हता त्याचा 10वीचा रिझल्ट होता बापानं सांगितलं बाळा आज रिझल्ट आहे तो म्हटला बाबा काही खरं दिसत नाही घाबरू नको म्हटला काही नाही रिझल्ट घेऊन आला एक विषय गेला मी समोर दिसलो की म्हणायचं श्रीराम 2 विषय गेले तर म्हणायचं जय श्रीराम 3 विषय गेले तर म्हणायचं जय जय श्रीराम मी समजून घेईल म्हटला आता तो मुलगा रिझल्ट आणायला शाळेत गेला शाळेतून रिझल्ट घेऊन आला बापाला समोर बघितलं दप्तर खाली टाकलं 2 हात वरती केले म्हटला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बापाला वाटलं सगळ्या विषयात पास झाला बाप नाचायलाच लागला तो म्हटला बाबा पास नाही झालो तुम्ही म्हटले 1 विषय गेला तर श्रीराम म्हणायचं 2 गेले तर जय श्रीराम म्हणायचं 3 गेले तर जय जय श्रीराम म्हणायचं बाबा माझे सगळेच गेले आता सगळं संपलं म्हणून पुंडलिक इतकी आपले मुलं हुशार बापाच्याही पुढचं डोकं लावतात बापाने एवढंच सांगितलं पण त्यानं जास्त सांगितलं म्हणून
जीवनामध्ये आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करा. मग भगवान परमात्म्याला काय आवडतं, अभंगाचे दुसरे चरण. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, देवा पुरवा विवासना, देवा पुरवा विवासना, पसानी पनीना, मधनी जनी पमगप, पसानी जानी जानी पनी दनी दनी मधनी जनी पमगप, पसानी जानी 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 पनी दनी दनी मधनी जनी पमगप, पप मद पमगप मपरे मगरे सा, पप मद पमगप मपरे मगरे सा, पप मद पमगप मपरे मगरे सा, देवा पुरवा विवासना, देवा पुरवा विवासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, देवा पुरवा विवासना, देवा पुरवा विवासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, देवा पुरवा विवासना, देवा पुरवा विवासना, देवा पुरवा विवासना, ऐसे आवडते मना, देवा पुरवा विवासना, देवा देवा पुरवा विवासना, देवा पुरवा विवासना, वासना वासना. वा, ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. तुकोबाराई म्हटले देवा मला असं आवडतं म्हणे. कसं? देववासे चित्ती त्यांची घडावी संगती. ज्यांच्या चित्तात देव आहे ऐसे आवडते म्हणा. असे संत मला आवडतात, असे भक्त मला आवडतात. देवा पुरवावी वासना. भगवंता एवढीच माझ्या मनामध्ये वासना म्हणजे एवढीच इच्छा आहे, एवढीच माझी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची. आज गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी. आजच्या दिवशी आपण जर उपवास केला, एकादशी जर केली, तर आजच्या दिवशी माणसाला मोक्ष प्राप्त होत असतो. त्याला मोक्षदा एकादशी असं म्हणतात. आणि त्यातल्या त्यात आज दुग्ध शर्करा योग म्हणजे गीता जयंती. गीता 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 वाचे जे वद म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. बघा, गीता हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहे. सामान्य माणसाला कळणं फार अवघड आहे, वाचणंही फार अवघड आहे. म्हणून ती गीता माझ्या भगवान परमात्म्यानं मराठीमध्ये आणली. आणि गीता हा ग्रंथ सगळ्या ग्रंथांचा बाप आहे. बाप बाप ग्रंथ गीता, वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता ये ग्रंथी. गीता हा ग्रंथ सगळ्या ग्रंथांचा बाप आहे. कारण जगाच्या बापानं ही गीता सांगितली. स्वमुखी आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. बाकीचे ग्रंथ हे मानव कोटीतले आहे, संतांनी लिहिलेले आहे. पण गीता लिहिणारा साधा सुधा मनुष्य नव्हता, तर जेने गीता उपदेशिली आणि तीच ही विटेवरची माऊली. साक्षात पांडुरंग परमात्म्यानं ही गीता सांगितलेली आहे. ती संस्कृत भाषेत आहे, वाचणं फार अवघड आहे. म्हणून तुम्हाला संस्कृत जर वाचता येत नसेल तर फक्त गीता 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 एवढं म्हणायचं. ज्याच्या बायकोचं नाव गीता आहे त्याचा उद्धारच झाला असं समजा.
काय गीता 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 वाचे जे वदती. आता जरी बसलात ना, बसल्या बसल्या पण तिचं चिंतन करा. आज तिची जयंती आहे. आपण जर तिचं चिंतन केलं तर आपली सगळी पापं नाहीशी होत असतात. इतका त्या गीता ग्रंथामध्ये काय आहे, ताकद आहे. म्हणून जी गीता आपण आता बघा, मग ही संस्कृत मध्ये आहे. मग संस्कृत भाषा देवी केली आणि मराठी काही चोरापासून आली. संस्कृत भाषा ही देवांची भाषा आहे. बघा भाषेमध्ये सुद्धा फार फरक आहे. कधी कधी 1 किलोमीटर जरी गेलो तरी भाषा ही बदलत असते. प्रत्येकाची भाषा ही वेगवेगळी आहे. आणि म्हणून बघा ती भाषा जी आपली आहे, एकदा कीर्तनाला गेले होते आम्ही, असं जेवायला बसलो ना आम्ही, ती एक मावशी पटकन आल्या आणि उभ्या होत्या आणि माझ्या समोर मला म्हटल्या, ताई तुम्हाला चटका देऊ. मी घाबरली, म्हटलं चटका आणि कीर्तन करायचंय. म्हटलं मला नको, ते यशोदाला द्या. कारण तिला पखवाद वाजवायचंय, दिला तरी तिला काही फरक नाही. म्हटलं यशोदाला द्या चटका. ती मावशी खाली वाकली आणि तिने यशोदेला चटका दिला. चटका म्हणजे तिच्या भाषेत चटका म्हणजे मिरचीचा ठेचा. यशोदाला दिल्याबरोबर माझ्या तोंडाला पाणी आलं. म्हटलं मावशी मला पण थोडा चटका द्या. हा भाषेतला फरक आहे. बघा एक सुंदर उदाहरण सांगते. कानडीने केला मराठा व्रतार आणि एकाचे उत्तर एक ना कळे. बघा कर्नाटकची मुलगी आणि महाराष्ट्रीयन मुलगा दोघांचं लग्न झालं. दोघांचं लग्न झाल्यानंतर आता ती कन्नड भाषा बोलायची आणि तो मराठी भाषा बोलायचा. कोणाचंच कोणाला काही कळत नव्हतं. 10-12 दिवस झाले, तिला करमत नव्हतं. तिनं नवऱ्याला सांगितलं मला करमत नाही, थोडं 4-5 दिवस जरा माहेरी जाऊन येते, जरा मला सोडायला चला. दोघं जण बस स्टँडला आले, रेल्वे स्टेशनला आले, बस स्टँडला आले. आता बस स्टँडला आल्यानंतर गाडी सुरू झाली आणि त्यानं विचार केला बायकोला कर्नाटकला सोडून मला परत महाराष्ट्रात यायचंय. मग जाताना जर प्रत्येक स्टॉपची जर माहिती करून घेतली तर मला यायला सोपं पडेल. म्हणून दोघं जण नवरा बायको गाडीमध्ये बसले. ती एसटी पहिल्या स्टॉपला जाऊन थांबली आणि पहिल्या स्टॉपला जाऊन थांबल्यानंतर तो विचारतो का ग हे कुठलं गाव. ती करते येनंद्री. येनंद्री म्हणजे काय विचारतात, तिला याची मराठी कळे ना. आता त्याला वाटलं येनंद्री गावाचं नाव काय, त्यानं पहिल्या गावाचं नाव लिहिलं येनंद्री. आता परत गाडी पुढे चालत गेली, दुसऱ्या स्टॉपला गाडी जाऊन थांबली. तो म्हणतो का ग आता हे कुठलं गाव. ती करते येनंद्री. त्याला वाटलं आपल्या महाराष्ट्रामध्ये डबल गावांचे नाव असतात, आपलं कसं नवघर. मग त्याला वडू लावावं लागतं कारण तिकडे भाईंदर नवघर, तिकडे मुलुंड नवघर, असं काही डबल नाव असेल. त्यानं दुसऱ्या गावाचं नाव लिहिलं येनंद्री. गाडी परत चालत तिसऱ्या स्टॉपला गेली आणि तिसऱ्या स्टॉपला गाडी जाऊन थांबली आणि हा प्रेमाने विचारतो का ग आता या गावाचं नाव काय. ती करते येनंद्री. याला असा राग आला. म्हटलं 1 काय 2 काय 3 गावांचे नाव कुठं येनंद्री असतात का. रागाच्या भरात तिच्या एक ताडकन थोबाडीत मारली अशीच. आणि थोबाडीत मारल्याबरोबर रागाने म्हणते याक भट दे रे. म्हणजे का मारलंस. त्याला वाटलं तिसऱ्या गावाचं नाव याक भट दे रे का त्याने लिहिलं. म्हणजे थोडक्यात काय, कानडीने केला मराठा व्रतार आणि एकाचे उत्तर एकाना कळे. हा प्रत्येकाची भाषा जरी वेगवेगळी असली, म्हणून संस्कृत भाषा ही आपल्याला जरी कळत नाही तरी तिचं ज्ञान आमच्या संतांनी मराठीमध्ये आणलं आणि तीच गीता म्हणजे ज्ञानेश्वरी. ती ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत आणली. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात ही जी काय गीता आहे त्या गीतेचं नामचिंतन आपल्याला करायचंय. गीता हा ग्रंथ सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. बघा ज्या वेळेला शिकागो येथे धर्म परिषद भरली होती, प्रत्येक देशाला सांगितलं आपल्या देशातला सगळ्यात मोठा पवित्र ग्रंथ आपण घेऊन यायचा. भारताच्या वतीने स्वामी विवेकानंद गेले, गीता घेऊन गेले. आता बाकीचे देश भारताला जरा कमीच मानतात. प्रत्येकाचे ग्रंथ घेतले, आपला गीता ग्रंथ घेतला आणि सगळ्यात खाली ठेवला आणि बाकीचे ग्रंथ सगळे त्याच्यावर ठेवले. एका माणसाने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला, स्वामी अहो तुमच्या देशातला इतका पवित्र गीता ग्रंथ आणि सगळ्यांच्या खाली ठेवला आणि त्याच्यावर सगळे ग्रंथ ठेवले, स्वामी तुम्हाला राग नाही आला का. स्वामींनी सांगितलं अजिबात नाही. अरे माझा गीता ग्रंथ हा सगळ्या ग्रंथांच्या खाली आहे. म्हणजे माझा गीता ग्रंथ जगातल्या सगळ्यात ग्रंथांचा आधार आहे. एक गीता जर काढली ना तर वरचे सगळे ग्रंथ पडतील.
कारण एक गीता जर काढली तर ग्रंथ पडल्याशिवाय राहणार नाही, म्हणून गीता हा ग्रंथ सगळ्या ग्रंथांचा बाप आहे. म्हणून आज आपण त्या गीता जयंतीच्याच निमित्ताने, गीता ही एक माता आहे, एक स्त्री आहे, म्हणून तिच्या नावानं आपण ही महिला सप्ताहाचं आयोजन करतो. का तर तिच्या नावाचा जागर करण्याकरता. म्हणून त्या देवी मातेला सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाला आमंत्रित करायचंय. ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला, ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा सफळ वाजला, अंबाबाई ग तुझा सफळ वाजला, अंबाबाई ग तुझा सफळ वाजला, अंबाबाई ग तुझा सफळ वाजला. मांडीला मंडप दारी केला थाट माट, ये ग गोंधळाला आंबा सोडून बाले घाट. मांडीला मंडप दारी केला थाट माट, ये ग गोंधळाला आंबा सोडून बाले घाट. काळो पांढराची आंबा असली जरी रात, ब्युटीचा प्रकाश आई झाला लखलखाट. लागली आज आई तुझा लळा लागला, लागली आज आई तुझा लळा लागला. अंबाबाई ग तुझा शबळ वाजला, अंबाबाई ग तुझा सबळ वाजला, अंबाबाई ग तुझा सबळ वाजला, अंबाबाई ग तुझा सबळ वाजला. असा मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, बाळी लावितो भंडारा नांदे जेजुरगडावर. मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, बाळी लावितो भंडारा नांदे जेजुरगडावर. हरी देव माझा शिवशंकरावतार, भाळी लावितो भंडार नांदे जेजुरगडावर. हरी देव माझा शिवशंकरावतार, भाळी लावितो भंडार नांदे जेजुरगडावर. मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी. ठाण मांडोनिया बसला या सतवारी, दुसरे कैलाशी कर गड जेजुरी. ठाण मांडुनिया बसला या सत्वारी, दुसरे कैलाशी कर गड जेजुरी. ठाण मांडोनिया बसला या सतवारी, दुसरे कैलाशी कर गड जेजुरी. ठाण मांडुनिया बसला या सत्वारी, दुसरे कैलाशी कर गड जेजुरी. असा मल्हारी देव माझा, असा मल्हारी देव माझा, नाही देत हो नकार, करतो स्वप्न ते साकार, देतो जगण्याला. मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, आई लावितो भंडारा नांदे जेजुरगडावर. मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, भाळी लावितो भंडार नांदे जेजुरगडावर. मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, भाळी लावितो भंडार नांदे जेजुरगडावर. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरिलाच राग, धरिलाच राग, धरिलाच राग, धरिलाच राग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, राग धरिलाच राग, धरिलाच राग, धरिलाच राग, धरिलाच राग, धरिलाच राग, धरिलाच राग. सतवाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी.
थोडं गोंधळ केल्यासारखं, माइंड फ्रेश. या जगामध्ये आपण हा स्त्री शक्तीचा जागर करतोय म्हणून त्या देवी मातेला आपल्याला बोलवायचंय. या जगामध्ये देव देवी हे वेगळे नाहीयेत. भगवान परमात्मा म्हणतात एकोहम बहुश्याम, मी एकटा या जगामध्ये आलो, तेच हे जग. एकटा वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये प्रगट झालेलो आहे. म्हणून भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार या जगामध्ये घेत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. जे माझ्या मनाला आवडते ते मला करायचंय. ज्यांनी तुझी सेवा केली ना या जगामध्ये, मी मगाशीच म्हटलं, देवापेक्षाही मोठे भक्त आहेत, देवापेक्षाही मोठे संत आहेत. एक दिवस चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळ्या संतांची मीटिंग भरली होती. मीटिंग मध्ये प्रश्न आला, या जगामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? एक जण उठला, म्हटला या जगामध्ये सगळ्यात मोठी पृथ्वी आहे. दुसरा म्हटला पृथ्वी कशी काय मोठी, ती तर शेषाच्या डोक्यावर आहे. त्यानं फणा काढून घेतला की तिचा नाश. म्हटले शेष मोठा. दुसरा उठला, म्हटला अरे शेष काय काय कसा काय मोठा, तो तर शंकराच्या गळ्यामध्ये आहे. एक कोटी सांगितले जाते, ऐका. पृथ्वी सबसे बड़ी, ओ तो शेष के माथे पर खड़ी, तो शेष बड़ा, शेष काय का बड़ा, ओ तो शंकर जी के गले में पड़ा, तो शंकर बड़ा, शंकर काय का बड़ा, उसका कैलाश पर्वत रावण ने उखाड़ा, तो रावण बड़ा, रावण काय का बड़ा, ओ तो राम की एक बाण से उड़ा, तो राम बड़ा, राम काय का बड़ा, वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा, तो बड़ा कौन है, हनुमान भक्त ही है. म्हणून या जगामध्ये देवापेक्षा मोठे भक्त आहेत आणि देवापेक्षा मोठे संत आहेत. म्हणून संत महात्मे म्हणतात या जगामध्ये ज्या वेळेला माझे भक्त कसे आहेत, आपल्या भगवान परमात्म्यावर प्रेम करतात. भगवान परमात्म्यावर प्रेम करत असताना संत महात्मे दुजा भाव कधी करत नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. संतांनी सगळ्या जगाचा संबंध तोडला. संत जगाला विचारत नाही. म्हणून जीवनामध्ये संताची अर्धक्षणाची संगती फार महत्वाची. अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. एक शेवटचं उदाहरण सांगते, संगतीला किती महत्व आहे. एका राज्यामध्ये राजा आणि राणी दोघ जण नवरा बायको गप्पा मारत होते. त्यांची मुलगी उपभर झाली होती. त्या मुलीचं लग्न करायचं होतं. मुलीचं लग्न करायचं होतं तेवढ्यात त्या राज्यामध्ये चोर चोरी करण्याकरता आला. आणि चोर चोरी करण्याकरता आला. दोघा नवरा बायकोचं बोलणं चालू होतं. त्याला वाटलं जोपर्यंत राजा राणी जागे आहे तोपर्यंत चोरी करता येणार नाही. तो त्या राजा राणीचं बोलणं भिंतीला कान लावून ऐकत होता. तेव्हापासून मन पडली. लोक म्हणतात हळू बोल, म्हणजे शक्यतो पुरुष लोक बोलत नाही, पण बायका काय म्हणतात, हळू बोल बाई, भिंतीला पण कान असतात म्हणता ना. तेव्हापासून ती मन पडली. मग आता त्यांचं बोलणं चालू होतं. आपली मुलगी उपवर झाली, आता मुलीचं लग्न करायचंय. मुलीचं लग्न करायचंय, पण मला वाटतं एखादा साधा सुद्धा कुणीतरी देवाचं भजन पूजन करणारा तपस्वी माणूस बघावा. कारण मला मुलगा नाही, मला तो घर जावई म्हणूनच घरामध्ये आणायचा आहे. त्या चोरानं विचार केला की यांना एखादा तपस्वी देवाचं भजन करणारा साधू महात्मा पाहिजे. मग मी जर उद्या जाऊन साधू झालो तर. त्या चोराच्या मनामध्ये त्याची बुद्धी फिरली आणि तो घरी गेला. आता लग्न करायचं होतं, त्याच्या पाठीमागे कोणी नव्हतं. लगेच एका साधूचं रूप घेतलं. हातामध्ये त्यानं कमंडलू घेतला, गळ्यामध्ये जपाला माळ घेतली, सगळ्या अंगाला भस्म लावला, डुप्लिकेट दाढी, डुप्लिकेट केस, अलक निरंजन. असा गावामध्ये ज्या राजा जो बोलत होता ना त्याच्या राज्यामध्ये येऊन थांबला. आणि मंदिरामध्ये तो देवाचं ध्यान करू लागला. देवाचं ध्यान करत असताना एक दिवस राजा असा फिरत फिरत चालला होता. आता आपलं कसं सगळ्या गावाच्या बाहेर आपलं साईबाबाचं मंदिर आहे. कुणी जर भक्त महात्मे आले तर मंदिरामध्ये विसाव्याला थांबतात. तसा तो त्या मंदिरामध्ये विसाव्याला थांबला. आता राजा जात होता. राजानं बघितलं, अरे कुणीतरी साधू महात्मा दिसतोय आणि माझ्याही डोक्यात कल्पना आहे की माझ्या मुलीचं लग्न एखाद्या चांगल्या साधूशी लावून द्यावं, तपस्व्याशी लावून द्यावं. म्हणून राजा त्याच्या जवळ गेला आणि सांगितलं की बाबा, मला मुलगा नाही, मला धार्मिक कार्याची फार आवड आहे, पण मला वाटतं तुम्ही जरी तपस्वी साधू असलात, तुमचंही वय अजून तेवढं दिसत नाही, तुम्ही कृपा करून माझ्या मुलीशी लग्न करा.
माझ्या मुलीशी लग्न करा म्हटल्यानंतर आता लग्न जवळ येत होतं, तर राजाने त्या महाराजांकरता, त्या मुलाकरता गाड्याच्या गाड्या भरून सोनं मोहरा मोती सगळे काही पाठवले. इतकं त्याला मिळालं की राजाची मुलगी सुद्धा त्याला कन्या म्हणून मिळाली, त्याला राजाचं सगळं वैभव मिळालं. आणि मग ज्या मंदिरामध्ये, शंकराच्या मंदिरामध्ये तो मुलगा, तो खोटा साधू मुक्कामाला होता ना, त्या शंकराच्या जवळ गेला आणि त्याला सांगितलं, देवा तुझ्या भक्ताचं नुसते खोटे कपडे मी अंगावर घातले तर मला सगळं काही राज्य मिळालं, तर माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्ताचा खरा खरा पोशाख जर केला आणि वारकरी जर झाला, देव तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांची घडावी संगती. अशा संताची संगती माझ्या जीवनामध्ये घडू दे. म्हणून खरा संत कुणाला म्हणतात? त्याची संत, 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 संत त्याची संत, त्याची संत, त्याची संत, त्याची संत, कुणाला म्हणतात? तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले. जे विठ्ठलाशिवाय दुसरं काही बोलत नाही त्याला खरा संत असं म्हणतात. एक शेवटी जाताना एक उदाहरण पटवून देते. त्या देवापेक्षाही मोठे संत आहेत, देवापेक्षाही मोठे त्याचे भक्त आहेत. मग आता तुम्ही सांगाल, देवापेक्षा मोठे संत श्रेष्ठ कसे काय? बरं, जाता जाता एकदा तरी पटवून द्या, म्हणजे तुम्हाला पटेल. कारण उद्या काय परत काला झाला की तुमची माझी भेट होणार. एखादा आलाच प्रश्न विचारायला तर मग कीर्तन करून परत पाकिट द्यावं लागेल. तसं सांगायला जमत नाही. असो, मग संत हे देवापेक्षा कसे मोठे आहेत? बघा, ज्या वेळेला कृष्ण आणि राधा दोघे जण गोकुळामध्ये होते, कृष्ण आणि राधेचं प्रेम एकमेकांवर फार होतं. राधेला बघितलं आणि कृष्णानं काय केलं? बैल धोतो नंदा घरी. बघा, आता लोक म्हणतात राधा ही कृष्णाची प्रियसी होती, पण भगवान परमात्मा या जगामध्ये अवतार घेताना एकटा कधीच येत नाही. त्याच्या बरोबर त्याची पत्नी बरोबर असते. राम आहे तिथे सीता आहे, विठ्ठल आहे तिथे रुक्मिणी आहे, शंकर आहे तिथे पार्वती आहे. वामन अवतारामध्ये आपल्याला त्यांची पत्नी दिसत नाही, पण हातामध्ये जी छत्री आहे त्या छत्रीच्या रूपात लक्ष्मी त्यांच्या बरोबर आहे. मग आता गोकुळामध्ये भगवान परमात्मा बाल रूपाने येणार होते. लक्ष्मीला काळजी पडली, एकटा कसा हा गोकुळामध्ये राहील, म्हणून ती लक्ष्मी कोण झाली? राधा. देव एवढा वेडा नाही राधेवर प्रेम करायला, ती लक्ष्मीच होती. आणि त्या राधेला बघितलं की बैल धोतो नंदा घरी. त्यानं काय केलं? बैलाचं दूध भगवान कृष्णानं काढलं, पण खऱ्या बैलाचं, सजीव बैलाचं, जिवंत बैलाचं. पण संत महात्मे, पाषाणाच्या बैलाचं दूध काढण्याची ताकद संतांमध्ये आहे, म्हणून संत हे वंदनीय आहे. आता पटवून देते की कृष्णानं खऱ्या बैलाचं दूध काढलं, पण आमच्या संतांनी पाषाणाच्या मूर्तीतून त्या बैलाचं दूध कसं काढलं ऐका. एक शेवटचं उदाहरण आहे. ज्या वेळेला तुकोबारांची मुलगी भागीरथी, लग्नाचं तिचं वय झालं, मुलगी मोठी होऊ लागली, आईला चिंता पडली. आई बापाच्या जवळ गेली, तुकाराम महाराजांच्या जवळ गेली, सांगितलं, हो
आपली मुलगी आता उपवर झाली, मुलीचं जरा सालंकृत कन्यादान करायला हवं. तुकोबाराय हसले आणि तुकोबारायांनी सांगितलं, मुलीचं कन्यादान करायचंय, मलाही वाटतं मुलीचं कन्यादान करावं, मुलीचं लग्न करावं. शेजारच्या येलवडी गाव आहे देहूच्या बाजूला, ते येलवडी गावातला एक मुलगा बघितला आणि त्या मुलाशी भागीरथीचं लग्न लावण्यात आलं. भागीरथीचं लग्न लागत होतं. पोटची मुलगी आता लग्न करून जाणार. तुकोबारायांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. अरे तुकोबारायांच्या घरी काहीच नव्हतं, पण जगाच्या बापाने ज्याच्या घरी ज्याच्या मुलीचं लग्न करावं, जगाच्या बापानं भागीरथीचं कन्यादान केलं होतं, तिथं काय कमी असेल हो. भागीरथीचं लग्न झालं. भागीरथी येलवडी गावात तिच्या नवऱ्याच्या घरी तिच्या सासरी राहायला गेली. पण जेव्हा ती मुलगी आपल्या सासरी राहायला जाते ना, ते येलवडी गावातली एक भाजीवाली माळीन मावशी होती. ती माळीन मावशी देहूमधून रोज त्या येलवडी गावामध्ये भाजीपाला विकायला जायची. तिला कीर्तनाची भजनाची फार आवड होती आणि ती मावशी ज्या वेळेला भाजी विकायला जायची ना, आवर्जून भागीरथीच्या दारात गेली का भागीरथी तिला बोलवायचे, मावशी या पाणी घ्या, जेवण करा. त्या भाजीवाल्या मावशीला पाणी द्यायची, तिला जेवायला बसवायची आणि त्या मोबदल्यामध्ये म्हणायची, माळीन मावशी माझे बाबा कसे आहेत ग? माझ्या बाबांचं रात्री कुठल्या गावामध्ये कीर्तन होतं, माझ्या बाबांनी कुठल्या अभंगावर कीर्तन केलं, चिंतन कसं मांडलं माळीन मावशी. याला म्हणतात बापाने आपल्या मुलीवर उत्तम केलेले संस्कार. छोटी भागीरथी तुकोबाराय देवपूजेला बसले की तिने पाणी आणून द्यावं. तुकोबाराय देवाचं चिंतन करायला बसले की छोट्या पावलांनी पळत जावं. तुकोबारायांना विना आणून द्यावा, चिपळ्या आणून द्याव्या, सांगायचं बाबा तुम्ही पुढे म्हणा, मी तुमच्या पाठीमागे म्हणते. अशी ती भागीरथी. त्या माळीन मावशीला बसल्या बसल्या रोज आपल्या बापाची खुशाली विचारायची, माझे बाबा कसे आहेत, माझे बाबा कसे आहेत. असं करता करता 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, माळीन मावशी आलीच नाही. वेड्यासारखी भागीरथी त्या माळीन मावशीची वाट बघत होती. कारण का, तुकाराम बीजेच्या दिवशी माझे तुकोबाराया आपल्या मुलीला निरोप न देता वैकुंठाला निघून गेले होते. कारण तुकोबारायांना माहितीये माझ्या भागीरथीचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, मी वैकुंठाला चाललो असं माझ्या भागीरथीला जर माहिती पडलं ना, तर माझी भागीरथी तिचा जीव सोडून देईल, मला पाप लागेल. म्हणून मला माझ्या भागीरथीला सांगायचं नाही. अक्षरशः तुकोबाराय भागीरथीला न सांगता वैकुंठाला निघून गेले. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. ज्या वेळेला तुकोबाराय वैकुंठाला गेले ना, तेव्हा देऊतल्या लोकांनी डोक्यामध्ये टोपी सुद्धा घातली नव्हती. सगळ्या देऊ गावानं सुतक पाळलं होतं. 5व्या दिवशी ती माळीन मावशी गेली. माळीन मावशीचा आवाज ऐकला, पळतच भागीरथी बाहेर आली. सांगितलं, माळीन मावशी अहो 5 दिवसापासून तुमची वाट बघते हो, या या बसा बसा. पाणी दिलं प्यायला, जेवण समोर दिलं. त्या दिवशी माळीन मावशीनं पाणीही पिलं नाही आणि जेवणाचा एक घास सुद्धा खाला नाही. भागीरथी विचारते, माळीन मावशी काय झालं, तुम्हाला ताप आला का, तुम्हाला बरं वाटत नाही का, माझे बाबा कसे आहेत, माझ्या बाबांचं कुठे कीर्तन होतं, माझ्या बाबांनी कुठला अभंग घेतला होता. माळीन मावशी काहीतरी बोला. माळीन मावशी गप्प बसून होती. भागीरथी म्हणते, माळीन मावशी माझ्या बाबांना काही झालं का, त्यांचं काही बरं वाईट तर झालं नाही ना. आणि मग पुन्हा पुन्हा भागीरथी विचारते. माळीन मावशी तिच्यावर ओरडली, अगं ज्या बापाची चौकशी करते ना, तो बाप या जगामध्ये राहिला नाही, तो वैकुंठाला निघून गेलाय. माझे बाबा मला न सांगता वैकुंठाला निघून गेले. मला न सांगता ती भागीरथी घरामध्ये पळत गेली. आपल्या घराचं दार लावलं आणि दार लावून तिने तुकाराम महाराजांच्या आपल्या बापाचं चिंतन करायला सुरुवात केली. तुकाराम 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 तुकाराम. आपल्या बापाचं घरामध्ये चिंतन करू लागली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला. सासून यावं सांगावं, भागीरथी
अगं दार उघड, तुझा बाप वैकुंठाला निघून गेलाय, तो परत येणार नाही. नाही नाही, जोपर्यंत माझे बाबा माझ्या करता वैकुंठातून परत येत नाही ना, तोपर्यंत मी माझं दार उघडणार नाही. सासऱ्यानं जावं, भागीरथी अगं दार उघड. नाही, जोपर्यंत माझे बाबा येत नाही तोपर्यंत दार उघडणार नाही. नवऱ्यानं जावं, भागीरथी दार उघड. नाही. असं करता करता 7-8 दिवस गेले. भागीरथी अन्न पाणी घेईना. भागीरथीचा प्राण कंठापर्यंत आला होता. तुकोबरायांना वैकुंठामध्ये माहिती पडलं की अरे, माझ्या पाठीमागे आता माझी मुलगी सुद्धा प्राणत्याग करील. मी जर गेलो नाही तर माझ्या मुलीच्या हत्येचं पाप माझ्या माथ्यावर लागेल. आणि भगवान परमात्म्याला सांगितलं, पांडुरंगा एकदा माझ्या भागीरथी करता मला खाली जाऊ द्या, त्याच्या येलवडी गावात जाऊ द्या. इतकं त्या मुलीचं बापावर प्रेम असतं. किती प्रेम असतं ऐका, की आपल्या मुलीच्या प्रेमाकरता एका बापाला वैकुंठातून मृत्यूलोकात यावं लागलं, इतकं मुलीचं प्रेम असतं. तुकोबाराय अक्षरशः वैकुंठातून खाली आले, दारावर थाप टाकले, सांगितलं, भागीरथी दार उघड. नाही नाही, माझे बाबा वैकुंठाला गेले, तुम्ही खोटे बोलतायत. खरंच भागीरथी, मी तुझा बाप आले तुकाराम. अगं दार उघड. दार उघडलं. समोर आपल्या बापाला बघितलं, सांगितलं, बाबा अहो, लग्न झाल्यापासून तुम्ही माझ्या घरी कधी आले नाही. माझा संसार प्रपंच कसा चाललाय तुम्ही कधी बघितला नाही. मला न सांगता बाबा तुम्ही वैकुंठाला निघून गेलात. आज पहिल्यांदा माझ्या घरी तुम्ही आला ना. मी तुमच्या करता बाबा गोड शेवयाची खीर बनवते. घरामध्ये पळत गेली. आता शेवयाची खीर बनवायची म्हणजे दूध पाहिजे. घरामध्ये पळत गेली, घरामध्ये दूध नव्हतं. माझा बाप वैकुंठातून आलाय, त्याला खीर बनवली पाहिजे. शेजारणीकडे पळत गेली, सांगितलं, माझे बाबा आलेत, मला खीर बनवायची, थोडंसं दूध द्या. लोक म्हणायची भागीरथी वेडी झाली. अरे, हिचा बाप वैकुंठाला निघून झालाय, आता गेला, ही वेडी झाली, तिला कुणीच दूध दिलं नाही. नाराज झाली बिचारी, परत आली, रडू लागली. महाराजांनी विचारलं, भागीरथी का रडतेस? बाबा, इतक्या वर्षातून तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आला हो. मला वाटलं तुमच्या करता शेवयाची खीर करावी, पण बाबा घरामध्ये दूध नाही. आजूबाजूला दूध मागितलं, पण बाबा लोक मला वेडी म्हणतात. हिचा बाप वैकुंठाला गेलो आणि म्हणते माझा बाप आलाय. बाबा मला कोणीच दूध द्यायला तयार नाही. पण बाबा तुम्ही माझ्या दारात आलात ना, मला तुम्हाला विनमुख परत जाऊ द्यायचं नाही. मला तुम्हाला शेवयाची खीरच खाऊ घालायची. समोर ते येलवडी गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे, त्याला येलेश्वराचं मंदिर असं म्हणतात. तुकोबारायांनी सांगितलं, भागीरथी जरा, भागीरथी जा, समोर ते महादेवाचं मंदिर आहे ना, त्या महादेवाच्या मंदिराच्या बाहेर तो नंदी आहे ना, तिथं जा. तुकोबाराय अक्षरशः तुकोबाराय आणि भागीरथी दोघे जण त्या मंदिराजवळ गेले. आणि तुकोबारायांनी त्या पाषाणाच्या नंदीच्या पाठीवर फक्त हात फिरवला आणि हात फिरवल्या बरोबर तांब्या भरून दूध त्या नंदीनं दिलं. हे मी सांगत नाही. येलेश्वरा ते पूजिले, येलेश्वरा ते पूजिले, येलेश्वरा ते पूजिले, येलेश्वरा ते पूजिले. दूध नंदी चे काढी, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वर ते पूजे, येलेश्वर ते पूजे. बघा, माझ्या तुकोबारायांनी तो पाषाणाचा नंदी होता ना, त्याच्यावर त्याच्या पाठीवर हात फिरवला. हात फिरवल्या बरोबर तो पाषाणाचा नंदी उठून उभा राहिला आणि तांब्याभर दूध त्याने भागीरथीला दिलं. येलेश्वरा ते पूजिले आणि दूध नंदीचे काढिले. माझ्या भगवान कृष्णानं खऱ्या नंदीचं, खऱ्या बैलाचं दूध काढलं, पण तुकोबारायांनी मात्र पाषाणाच्या नंदीकडून दूध काढून घेतलं. म्हणून देवापेक्षाही संत कसे आहेत?
पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. म्हणून मग त्यांना पूजनीयपणा, वंदनीयपणा, संतांचं नाव या समाजामध्ये मोठं झालं. कुणामुळे? तर त्या देवाचं एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. तुम्ही बघा, त्यांचं नाव घेतल्यानंतर संताचा सुद्धा उद्धार झाला. तुम्ही जर त्या देवाचं नाव घेतलं तर तुमचाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमा